प्रश्नात पडलेले तुम्ही मला विचाराल की मी कोण, पण जगाने मला घाणेरड दुर्गंधी म्हणून आधीच घोषित करून टाकलंय. मग आता तुमच्या अपेक्षांना कशाला तडा जाऊ द्यायचं, नाही का? पण आज मला वाटतंय तुमच्या समोर यावं. आजवर पाहिलेलं, वाटलेलं, ऐकलेलं तुम्हा सर्वांना सांगून टाकावं. माझा वापर तुम्ही नेहमीच करत आलाय. माझ्यातलं चांगलं चुंगलं काढून बाकीचं निरुपयोगी टाकून दिलं. अहो, तुमच्या घरातलं सामान माझ्यामुळेच तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतं. पण माझं काम झालं की मला फाडून फेकून. अहो, मी आहे मी, माझं अस्तित्व, माझी ओळख, माझं नाव कचरा. हो, मला माझा जन्म जरी माहिती असला तरी मला अस्तित्वात तुम्ही आणताय. तुम्ही कसं? अहो, थोडा तरी विचार करा. सकाळी उठल्यापासून काय काय करता? काय मीठ आपलं. अहो, ते नाही. काय काय म्हणजे काय काय कचरा करताय. सकाळी उठल्यापासून दुधाची पिशवी, ब्रेडचं पाकीट, फळांची साले, निवडलेल्या भाजींची देठं, तंबाखूचा पॅकेट, हे सर्व कोण निर्माण करतंय? अहो, पण हे सर्व तर आमच्या रोजच्या जीवनातील गोष्टी आहेत. हो, आहेत ना. पण ह्यांचा वापर झाल्यावर ह्यामधून जो कचरा निर्माण होतोय त्याचं व्यवस्थापन नको का करायला? तुम्ही सर्व कचरा एकत्रच टाकता. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरते, कीटाणूंची निर्मिती होते, आजूबाजूचे वातावरण दूषित होते आणि त्याचा परिणाम साथीचे आजार निर्माण होतात. मग काय करायला हवं? कचऱ्याची विल्हेवाट करायचा संपूर्ण विचार केला पाहिजे. ओला कचरा, ओल्या कचऱ्यामध्ये पालापाचोळा, फळाफुलांचा कचरा, भाजीपाल्याचा कचरा, नख, केस ह्या प्रकाराचा कचरा येतो. आणि बरं का, ओल्या कचऱ्याने खत निर्मितीही होते. सुका कचरा, सुक्या कचऱ्यामध्ये कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, काच, धातू ह्या प्रकाराचा कचरा येतो. यूज अँड थ्रो ऐवजी यूज अँड रियूज. जसं की कागदाच्या पुढच्या साईडला लिहून झाल्यावर मागच्या साईडला न लिहिताच तुम्ही त्याला फेकून देता. तसं न करता दोन्ही बाजूचा वापर केला पाहिजे. जुन्या वस्तूंना कचऱ्यात फेकून न देता त्याला दुरुस्त करून वापरा. काच, धातू ह्याचा पुनर्निर्मितीसाठी वापर होऊ शकतो. आणि अजून एक प्रकाराचा कचरा असतो, घातक कचरा. घातक कचऱ्यामध्ये सुया, इंजेक्शन, डायपर, सॅनिटरी पॅड, उपचारासाठी वापरलेले कापूस ह्या प्रकारचा कचरा येतो. ह्या प्रकारच्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट केली पाहिजे. आणि त्याचबरोबर शून्य कचरा ध्येय ह्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजेच वस्तूला वाया घालवण्याचे प्रमाण कमी केले हवे. असं रस्त्यावरती ना कुठेही थुंकू नये. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? आपल्या महाराष्ट्राची नंबर 1 सुपर स्वच्छ सिटी म्हणून आपल्या नवी मुंबईला राष्ट्रपतीच्या हस्ते बक्षीस देण्यात गेलंय. नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला लहानपणापासूनच स्वच्छतेचे वळण लावले, कचऱ्याला वेगवेगळं करण्याचे संस्कार केले.